नमस्कार. हे गोपाळ ढगळे सर आहेत. आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुका सोनांबे गाव आणि गेल्या कित्येक दिवसापासून एक शेतकरी म्हणून आणि चांगले प्रतिथीय शेतकरी म्हणून आहेत, कारण त्यांचा अनुभव खूप चांगला आहे. आणि ह्या अनुभवाचा लाभ घेण्यासाठी आम्ही सुद्धा वेलफेक किसान शक्तीच्या माध्यमातून सरांशी आम्ही संपर्क साधला होता. तर सर, तुम्ही आता हे साधारणपणे किती दिवस झाले सर? हे सरासरी सर याला ना 29 दिवस झाले. 29 दिवसामध्ये याला चायना फ्लावर असं म्हटलं जातं, जे आपण फुलकोबी म्हणतात. चायना फुलकोबी आपण असं म्हणू शकतो आपल्या माहितीसाठी. तर सर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती देणार आहेत की आजपर्यंत त्यांनी कशी कशी खतांचा वापर केला, कोणती कोणती खतं वापरत होते आणि वेलफेक किसान शक्तीच्या माध्यमातून त्यांना काय एक्सपिरियन्स आला. सर प्लीज सांगा. चायना फ्लावरला आम्ही जवळजवळ 3 ते 4 हजाराचे औषधं वापरायचे दरवेळेस. तर ज्यावेळेस तुमच्या कंपनीकडून हे औषधं घ्यायला लागलो आम्ही, तर त्यावेळेस नवीन रोप लावण्याच्या वेळेस ड्रिचिंग केल्याच्या नंतर आम्हाला 8 ते 10 दिवसात एकही रोप मिळले नाही. प्लॉटमध्ये एकही रोप मिळले नाही. आजपर्यंत हा दुसरा स्प्रे आहे. 29 दिवसात एवढा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे. म्हणजे समजा जर आपण एक रासायनिक खतं वापरली असतील तर साधारणपणे 1 महिन्यामध्ये जी पहिली खतं तुम्ही वापरायतात ते झाड केवढं असायचं नॉर्मली? ते झाड एवढं झाड असायचं सर. अच्छा, म्हणजे ह्या साईजचं आपल्याला 1 महिन्यामध्ये ती खतं वापरून एवढं असतं. किती फवारण्या करायला लागल्या असत्या? 5 ते 6 फवारण्या झाल्या असतात. म्हणजे 5 ते 6 फवारण्याचा 5,000 रुपये मिनिमम खर्च चालू आहे. मग आता जो आपण हा जो हे झाड आहे, बरोबर आहे, त्याला किती फवारणी दिल्या आपण वेलफेच्या? आता ही दुसरी ते तिसरी फवारणी, दुसरी फवारणी म्हणायची. 2 फवारणीमध्ये आपल्याला हा रिझल्ट आलाय. तुम्ही खुश आहात याच्याबद्दल? हो, खुश आहे. आणि अजून ह्याच्यापेक्षा दुसरी कुठली शेती आपण ह्याच्यामध्ये किसान शक्ती? टोमॅटो. म्हणजे आपण हे जे किसान शक्ती आहे, वेलफेक किसान शक्ती, याच्याबद्दल तुम्ही पूर्णपणे समाधानी आहात? 100% विश्वास. 100% विश्वास आहे. तर आपण पुन्हा सरांची टोमॅटोची शेती आपण बघतोय. चला टोमॅटोकडे. नमस्कार. सरांचं आपण मगाशी पाहिलं तिथे चायना फ्लावर कोबीचं आपण. आता इथे आपण टोमॅटोच्या शेतीमध्ये आलो आणि अनायसे त्यांच्या आई सुद्धा इथे आहेत. तर आई आपल्याला अनुभव सांगतील, कारण ते आयुष्य गेलं त्यांचं शेती करण्यामध्ये. तर वेलफेक किसान शक्तीचा वापर आणि साधारणपणे ह्या टोमॅटोच्या पिकावरती आई किती दिवसाचं आहे हे रोप आता म्हणायचं? 26 दिवसाचं हे रोप आहे. आणि आपल्या लक्षात घ्या, इथे ह्या टोमॅटोला फुल धरायला सुद्धा सुरुवात झाली आणि सगळ्यात जबरदस्त फळ पण धरणं झाले. म्हणजे 1 महिन्याच्या आतमध्ये याला फळ धरणार. जर आपण हा प्लॉट जर पूर्ण बघितला, त्याची हाईट वगैरे जर बघितली, तर हे शेतकरी कुटुंब आहे, ते गेले कित्येक वर्षापासून शेतकरी करतंय. आणि ह्या शेतीसाठी आपल्याला आई हा वेलफेक किसान शक्ती हेच औषध आपण वापरलंय, बरोबर आहे? तर किसान शक्तीच्या माध्यमातून एक छान शेती झालेली आहे. याच्यावरती आपल्याला ढगले सर आणखीन सांगतील माहिती की या झाडाची वाढ कशी होते किंवा काय कशी होतील. तर विनंती करतोय जरा पुन्हा एकदा ढगले सर सांगा त्यांना. साहेब, हे ज्या वेळेस टोमॅटो लावण्याच्या वेळेस आहे ना, आम्ही ड्रिचिंग केलेली किसान शक्तीची. ड्रिचिंग केल्याच्या नंतर आम्हाला 15व्या दिवशी फुलधारणेला झाडाला फुलधारणा आल्याच्या नंतर दिसलं. त्याच्यानंतर 20व्या दिवशी पूर्ण हे थ्रिप्स चालते याला. त्याच्यानंतर थ्रिप्स आल्याच्या नंतर आम्ही याला रक्षक म्हणून किसान रक्षक वेलफेक किसान रक्षक म्हणून ही बॉटल मारल्याच्या नंतर आमचं पूर्ण थ्रिप्स वगैरे लाल कुळीचं सुद्धा लक्षण दिसत होतं याला. तर पूर्ण 4थ्या दिवशी फायनल झालं. ते क्लिअर केल्याच्या नंतर आम्ही आता पाणी सोडतोय प्लॉटला. तर आता हा 29 दिवसाचा प्लॉट झालेला आहे. एकदम जबरदस्त रिझल्ट आहे. चांगले औषध. आता जर याच्या व्यतिरिक्त जर आपण औषध वापरलं असतं तर माझे 7,500 रुपये आतापर्यंत खर्च झालेले असते. आणि एकही खताची गुण आहे ना, रासायनिक खताची गुण अजून पण मारलेली नाही. आम्ही खत नाही टाकल्यामुळे आताची याच्या पुढे होणारी शेती ही ऑर्गॅनिक पद्धतीची शेती असणार, झालीच पाहिजे. आणि आपल्याला ह्या जर जमिनी वाचवायच्या असतील बंजर होण्यापासून, तर आपल्याला या पिकाचा वापर आपल्याला किंवा या खताचा वापर आपल्याला करायचा आहे. तर हे होते ढगळे साहेब. एक छान एक्सपिरियन्स आहे, कारण मगाचपासून आम्ही फिरतोय. त्यांची तिन्ही शेती बघितली, कांदे बघितले आम्ही, त्याच्यानंतर फुलकोबी बघितले आणि हे टोमॅटोचा 1 नंबर शेती आणि 1 नंबरचा व्यावसायिक म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतोय. तर सरांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि आम्ही इथं थांबतो. थँक्यू.